पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम भजी आणि त्याच्यासोबत चहा आणखी काय पाहिजे। आज आपण कांद्याचे पकोडे बनवतो। हे वेगळ्या पद्धतीने बनवतोय। एकदम टेस्टी आणि क्रिस्पी असे हे कांद्याचे पकोडे, बाहेरनं क्रंची आणि आतनं सॉफ्ट असे आहेत। आणि हे पकोडे बघू शकता कशा प्रकारे दिसतात आहे कांद्याचे पकोडे। आणि त्याला आता मी तोडून दाखवते। बाहेरनं क्रंची आणि आतनं सॉफ्ट असे हे टेस्टी असे कांदा पकोडे सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे कांद्याची भजी आहे आणि बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आज आपण कुरकुरीत कांद्याचे चपटे भजी बनवतो आहे। त्याच्यासाठी आपण 4 मीडियम साइजचे कांदे घेतलेले आहे। वजनाने हे 300 ग्रॅम आहे आणि ह्याला आपण बारीक असं चिरून घेतलेले आहे। बघू शकता कशा प्रकारे चिरलेले आहे ते। 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, त्या बारीक चिरून घेतल्या आहे। मीडियम तिखट हिरव्या मिरच्या आहे आणि सोबत कोथिंबीर घेतलेले आहे, ते बारीक चिरून घेतलेले आहे आणि कढीपत्त्याची पानं बारीक चिरलेले आहे। आता एका भांड्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेतोय। इतर वेळेस आपण जे कांद्याची भाजी करतो तेव्हा उभा कांदा चिरतो लांब लांब, तसा न चिरता या भाज्यांना आपण चौकोनी असा छोटा छोटा कांदे बारीक चिरून घेतलेले आहे। त्याच्यात आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेतोय। जास्त मीठ टाकायचं नाही, जेवढं भाज्याला लागेल तेवढंच मीठ टाकणार आहे आपण। आणि त्याला मिठाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आपण 1 टीस्पून धने घेतले, ते टाकून घेतलेले क्रश करून, आणि 1 टीस्पून आपण ओवा टाकलेला आहे। कढीपत्त्याची पान आहे ती टाकून घेतलेली आहे बारीक चिरून 5-6, आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली आहे ती टाकून घेते। 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकत आहे। तुम्ही तुमच्याप्रमाणे तिखटपणा जितका हवा त्याप्रमाणे मिरच्या बारीक टाकू शकता। 3 टेबलस्पून आपण बारीक चिरलेलं कोथिंबीर टाकून घेतोय। 1/4 टीस्पून आपण हळदी पावडर टाकतोय। हळदी पावडर एकदम कमी टाकायचं। 1/2 टीस्पून आपण धने पावडर टाकलेले आहे आणि 2 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतो आहे। आणि हे सगळं साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। मीठ टाकल्यामुळे कांद्याला आणि सगळ्या साहित्याला छान पाणी सुटणार आहे आणि जेवढं पाणी सुटेल त्याच्यातच आपल्याला पीठ टाकून त्याला भिजवून घ्यायचं आहे। आता आपण ह्याला 5 मिनिटं असं मिक्स करून रेस्ट करायला ठेवतो आहे। आता 5 मिनिटं झालेले आहे। कांद्याला छान पाणी सुटलेलं आहे। बघू शकता हाताला किती पाणी लागतं आहे, भरपूर पाणी सुटलेलं आहे। आणि याच पाण्यामध्ये आपल्याला बेसन टाकून त्याला छान भिजवून घ्यायचं आहे। एक्स्ट्रा पाणी अजिबात टाकायचं नाही। आता आपण 1 कप बेसन घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडं करून याच्यामध्ये टाकून घेतो आहे आपण। एकदम सगळं बेसन टाकायचं नाही, थोडं बेसन टाकायचं आणि मिक्स करत जायचं। अशा प्रकारे आपण थोडं थोडं करून बेसन टाकून मिक्स करून घेतो आहे। आता मी पूर्ण 1 कप बेसन टाकलेलं आहे आणि आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। आता मिक्स केल्यानंतर जर गरज वाटली तर अजून आपण थोडंसं बेसन टाकू शकतो। आता मी अजून थोडंसं बेसन टाकलेलं आहे 2 टेबलस्पून, आणि आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। हे साधारण 100 ग्रॅम बेसन आहे। 300 ग्रॅम कांद्याला मला 100 ग्रॅम बेसन लागलेलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी बघा कशी आहे, ते एवढं घट्ट आहे ते, आणि अशा प्रकारे आपल्याला हवं आहे। आता हे मिश्रण आहे ते आपण 10 मिनिटं आता रेस्ट करायला ठेवून घेतो आहे। आता 10 मिनिटं रेस्ट करून घेतलेलं आपण पिठाला, त्याच्यामध्ये 1 पिंच आपण खायचा सोडा टाकतो आहे। याच्यापेक्षा जास्त खायचा सोडा टाकायचा नाही आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण ह्याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे। आपण तिखट अजिबात टाकत नाही आहे, त्याच्यामुळे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे कमी जास्त करून घ्यायचं। या स्टेजमध्ये टेस्ट करून बघायचं की मीठ, मिरची सगळं व्यवस्थित आहे का, नसेल तर त्याप्रमाणे ॲडजस्ट करून घ्यायचं। आणि त्याची कन्सिस्टन्सी बघा कशी आहे पिठाची। आता असंच बॅटर हवं आहे आपल्याला। आता गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे आणि तेल छान गरम करून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे आणि असे गोल गोल पकोडे आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेतो आहे। अशा बघू शकता कशा प्रकारे टाकत आहे। जेवढे मावतील तेवढेच टाकायचं, खूप जास्त टाकायचं नाही। आणि ह्या पकोड्यांना आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे, साधारण 1-1.5 मिनिटं शिजवायचं आहे लो टू मीडियम फ्लेमवर। बघू शकता कशा प्रकारे तळल्या जातात। पूर्ण शिजवायचं नाही आहे आपल्याला त्याला, नाहीतर ते आपल्याला चपटे पकोडे करता येणार नाही। आधी तेल व्यवस्थित गरम करायचं, मीडियम फ्लेमवरच पकोडे टाकायला सुरुवात करायचे आणि लो टू मीडियम फ्लेमवर नंतर त्याला आपण 1-1.5 मिनिटं शिजवून घेतोय। बघू शकता कशा प्रकारे शिजलेलं आहे। याला पूर्ण शिजवायचं नाही आहे, क्रिस्पी करायचं नाही आहे आपल्याला, त्याला अर्धवट कच्चे असतानाच त्याला काढायचं आहे आपल्याला आणि अजिबात तेल त्याच्यात राहत नाही। आता आपण सगळे काढून घेतलेले त्याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आपण
आणि त्या पकोड्यांना आपण आता चपटे पकोडे करून घेतोय। एक ग्लास घेतलाय, त्याचा खालचा भाग बघा कसा प्लेन आहे। तुम्ही वाटीचाही वापर करू शकता, पण खालचा बॉटम असं प्लेन असला पाहिजे। आता त्या ग्लासनी त्या पकोड्यांना आपण प्रेस करून घेतोय। हे गरम गरम पकोडे काढल्यावरच करायचं, जर थंड झाले तर आपल्याला ते दाबायला गेलं तर ते तुटतात आणि मग पकोडे असे चपटे छान होत नाहीत। म्हणून महत्त्वाची टिप आहे की गरम गरम असतानाच पकोडे त्याला प्रेस करून घ्यायचं। बघू शकता कशा प्रकारे दिसतात आहे आपले चपटे पकोडे। आणि हे असे पकोडे आता आपण क्रिस्पी करून घेतोय, त्याला पुन्हा तळून घेतो आहे आणि त्याला छान क्रिस्पी करून घेतो आहे। बघू शकता आता आपण पुन्हा तेलामध्ये त्याला टाकलेले आहे। आलटून पलटून लो फ्लेमवर त्याला छान तळून घ्यायचं, सतत परतवत राहायचं, म्हणजे ते सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजल्या जातील, तळल्या जातील। बघू शकता कशा प्रकारे दिसतात आहे ते, खूपच टेस्टी लागतात या पद्धतीने कांद्याचे पकोडे केले तर। आणि आता आपण त्यातलं तेल निथळून घेतोय आणि या रंगावर या पकोड्यांना काढून घेतोय। खूप टेस्टी लागतात, झटपट होतात आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशा प्रकारे कांद्याचे पकोडे खाण्याची काही वेगळीच मजा आहे। या पद्धतीचे पकोडे खूप टेस्टी लागतात। आता सगळं तेल निथळून घेतलेलं आहे आणि त्याला आपण एका पेपरमध्ये काढून घेतलेले आहे। बाहेरनं क्रंची आणि आतनं सॉफ्ट असे हे पकोडे हे फार टेस्टी लागतात आणि झटपट होतात। हे कांदा पकोडे तुम्ही टोमॅटो केचप किंवा चिंचेच्या चटणीसोबत खाऊ शकता। आता मी याच्यासाठी मिरच्या तळून घेतो आहे। मिरच्यांना आपण स्लिट मारून घेतलेली आहे आणि त्या आता आपण तळून घेतो आहे। तळताना लो फ्लेमवर तळायचं, म्हणजे इकडे तिकडे उडणार नाही। आणि मिरचीला एक कट मारून घ्यायचा आणि आता बघू शकता अशा प्रकारे त्या मिरच्यांना आपण तळून घेतलेले आहे। त्याला थोडंसं मीठ लावायचं, म्हणजे त्या खूप छान लागतात। आता आपले पकोडे तयार आहे। मिरची तळून झालेली आहे, पकोडा तळून झालेला आहे। बघू शकता पकोडे किती छान दिसतात आहे। बाहेरनं एकदम क्रंची आहे, कुरकुरीत आहे, आतनं सॉफ्ट आहे। असे हे एकदम टेस्टी असे कांद्याचे चपटे कुरकुरीत असे भजे आपण करून घेतलेले। आता आपण याचं प्लेटिंग करून घेतो आहे। कुरकुरीत कांद्याचे चपटे भज्याचं आपण प्लेटिंग करून घेतलेले आहे। एकदम टेस्टी आणि कुरकुरीत असे हे कांद्याचे भजे तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका। कॉमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।